दाखव मला प्यायचे. दूध पिते काय टाक. जरा हेच आहे ग, टाक का डाळीचं पीठ कमी झालं का वाटायले. दोन पळ्या. हाय हॅलो, कशा आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी स्वाती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज परत आम्ही शेतामध्ये निघालेलो आहोत. मोठी बहीण आणि मी दोघी जणी मिळून ना सगळ्यात पहिले तर भाजी खुडायला आलो होतो, कारण आमच्या दोघींना पण भाजी घेऊन जायची आहे. त्याच्यामुळे तर आल्या आल्या आम्ही भाजी खुडायलाच लागलो होतो. आणि आई तर आमच्या घरच्या वावरात गेली होती आणि हे वावर दुसऱ्याचं आहे आणि तिथंच आम्ही भाजी खुडायला बसलेलो होतो. कोण पहिला नंबर मारते? नंबर कोणाचा येते पहिला? चुपचाप भाजी खुडणं लावलं. चुपचाप भाजी खुडायला म्हणलं. काय बोल की? गप्पा नाही टप्पा नाही. काय बोल ना? या बोले. भाजी खुडायची पडली आता. हो, खुडायची जास्त होती, कोणाची कमी होती ते बघायचं. भाजी खुडून झाल्याच्या नंतर आम्ही आलो होतो आमच्या वावरामध्ये आणि वावरात आल्याच्या नंतर आईने पाणी आणून दिलं होतं स्वराजकडे. तेच घेऊन चालले होते स्वयंपाक बनवण्यासाठी. निबर खावट ना उकडलेल्या खावटतात. थोडा निश्चित घ्यायची वट्या करून चिंकाच्या उकडायला भोगाने घरी स्वाद आहे ना काय. किती बऱ्या निऱ्या तिथं पाणी वगैरे सगळं गोळा केल्याच्या नंतर ना इथं लगेच ताईनं भाजी बनवायला घेतली. सुक हरभरा जास्त ना वाळलेली हरभऱ्याची भाजी, त्याचीच आम्ही भाजी बनवणार होतो. तसं आमच्या इकडं त्या भाजीला कणीची भाजी असं म्हणतात. काय नाही, फक्त कढईमध्ये थोडंसं तेल आणि जिरे लसूण टाकायचा. त्याच्यानंतर हिरवी मिरचीचा ठेचा टाकून ना मस्त फ्राय करून घ्यायचं. एकदम साधी सिंपल अशी ही भाजी असते, पण चवीला खूप छान लागते. आणि तुमच्या इकडे ही अशी भाजी करतात का ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ही माझी मोठी बहीण आणि मी, आम्ही दोघी आलं ना शेतामध्ये असंच काही ना काहीतरी करून खात राहतो. म्हणजे एक आठवण राहते. त्याच्यामुळे गेल्या वर्षी पण आम्ही आलो होतो, पण जास्त दिवस राहिलो नव्हतं. त्याच्यामुळे ना एकाच दिवशी आम्ही बनवली होती खिचडी आणि तो ब्लॉगसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता. आणि ह्या वर्षी पण आम्ही आता तिघी बहिणी पण आलेला आहोत. पण आज छोटी बहीण आलेली नाही आहे, कारण तिचं छोटंसं बेबी आहे आणि ते शेतामध्ये आल्याच्या नंतर जरा त्रास देतो. त्याच्यामुळे तिला काही आणलंच नव्हतं, घरीच ठेवलं होतं. पण आमच्या दोघीला खूप जास्त उल्हास असतो. माझी आई गेली होती गहू निंदण्यासाठी आणि आम्ही दोघीचं चाललं होतं इथं स्वयंपाक करणं. तर दुपारच्या वेळेसचा स्वयंपाक आम्ही आणला नव्हता, तेच बनवायला घेतलं होतं. तसं चपात्या आणल्या होत्या, भात आणि भाजी असं वावरामध्ये बनवायचं होतं, तेच बनवायचं चाललं होतं. पिठलं भारी झालं. पिठलं हो कालचं. मला खूप आवडलं. खूप आवडलं. मी नाही जेवली नाही घरी ना, मी रात्री जेवले नाही, तशीच झोपी गेले. मला नंतर म्हणून लागली भात दे मम्मी. नाही, सानू भूक लागली होती तिला बी, ती जेवली वाटते. जेवली तिने मिरच्या अगं 1 वाजला आता, म्हणाली 2 वाजायला 5 मिनिटं बाकी. ती घडी पुडी आहे. कांद्याची पात तेला टाकायची. हा जाते आता. वरून कोथिंबीर मस्त हिरवीगार आहे बघ ना. कशा बसली आता? मंडी घालून बस, लाकडावर बसली. कसं आहे स्वरा शेतामध्ये? मस्त आहे. कर्म शेतात राहूया का? पप्पाकडे राहूया काय शेतात राहूया? बोल की. शेतात होय, थोडस शेतात काय, मग घरी त्याच्यात अजून तेल हे वाटते. त्याच्यात कॅन्टीन नाही झालं.
हे पसरायचं नाही बजरंगबली लागन का माहितीला बजरंगबली. आणि ते जानू दे की काय हे बेस चुलीमध्ये टाकायचे ते काय देऊ? ते लाकूड तिच्या हातातलं लागन बघा पोरग तिकडे जाऊन बसले बस म्हणे की बसते लवकर अंघोळ कर म्हणे की करते लय हुशार आहे अय, उन्हाचं लेकर राहा ते काडीची डब्बी नाहीये. मोहरी आहे त्याच्यात माचीसच्या डब्यात मोहरी भरून आणली टेन्शन देतात. आंघोळीला तर लई करतात लोणचं बरं घातलंय ग या वर्षी आहे ना लय भारी लागाले पैसे द्यायचे आणि ठेवून द्यायचं. मला खावट. काय लोणचं अगं म्हणजे तसं घेऊन जाऊ नये आईच्या इकडून. लोणचं होय देवा काय की मग 50 रुपये लोणच्याला मला द्यायचं. ये नुसतंच खायचा छान लागतं. तोंडाला पाणी सुटत आहे लोणचं बघले की मी घेऊन जाते जरासं. मला काही मी बिन येतो बाय खूप आवडतं. ते दे कॅरी बॅग इकडं हे असं लोणचं नसतेच ग तिकडं आपण काय देऊ ग आता भाजी संग खाऊया भाता संग मस्त है की नाही बघले पाणी सुटायला ये तोंडाला पाणी सुटायला. मजा आमचं रे खाली ग. मला त्रास दे की. दे ग का ना हलवा? यानंच हालू या हे कणीची भाजी असल्यावर जास्त हे घट्ट होत नाहीये गोळ्या होत नाही तर होय ना तर काय होते की बाई? आम्ही मम्मा दूध आहे की ताक आहे? ताक होय मला प्यायचे. दूध पिते काय ताक आहे ते टाकू का ग भाकर असते तुम्ही चुरून खाली असती सकाळी. हा ना मला माहितच नव्हतं. टाकू आयो ऐकड पहा ना. पडली लागाले का? हो ग बाई लाकडीवर पाय दिली का ग पात्याला सांडल माय दुसरं काही नाही पातळ नको घडघड पातळ हा 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 जरा हेच आहे ग टाकू का जास्त करा. डाळीचं पीठ कमी झालं का ग? वाटायले नको टाक. दोन पराठा. कणीची भाजी शिजल्याच्या नंतर ना कॅन्डीमध्ये काढून ठेवायला घेतली कारण आम्ही दुसरं पातेलंच आणलं नाही आणि आम्हाला भात पण घालायचा आहे त्याच्यामुळे ना कॅन्डीमध्ये भाजी काढून ना भात त्याच्यामध्ये बनवायचा आहे त्याच्यामुळे ना हे असा जुगाड केलेला आहे आम्ही बसत नाही हो स्वयंपाक करताना 2 वाजले होते आणि आमच्या जेवणाचा पण टाइम झालेला होता आणि भात पण शिजून घेतलेला आणि आम्ही सगळेजण बसलो होतो जेवण्यासाठी मस्त पत्रवाळ्या पण घेऊन आल्या होत्या दोघी बहिणी आणि हे 3 बहीण भाऊ आले होते आणि 2 चिलेपिले जे आहेत ना जसं की माझ्या आणि माझ्या छोट्या बहिणीचे जे आहेत ना ते घरीच राहिलेले होते तर आज थोडीशी कमी पार्टी आलेली होती जेवणासाठी काल खूप जास्त होती आणि कालची रेसिपी ज्यांनी कोणी बघितली नसेल ना त्यांनी नक्की बघा काल आम्ही शेतामध्ये मस्त मंचुरियन बनवलं होतं आणि आज कणीची भाजी आणि भाताचा मेनू आहे आणि उद्याच्याला माझी बहीण जाणार आहे त्याच्यामुळे उद्या कदाचित खिचडीचा बेत होईल पण एवढं जास्त काही सांगू शकत नाही तर चला असो मस्त आता गरमागरम जेवून घेता आणि आमच्या पोटोबाची तयारी करतो चलो गाडी बसून आणली हात कोणी धुला? हे मराठीची माणसं कोणी काम स्वराजनं. पोरग काम करत ताक घट्टही वाटायला हे ना ते काय ते तिथं ते डोपा पाहिजे होता दुरून ते वरण हे प्यायला हा मग बापाटीने काय गेले काय काय नाही अरे बुळबुळ मस्त गरमागरम जेवण करून ना आम्ही 3 माया लेकी निघालो होतो परत भाजी खुडण्यासाठी तसं आईला गहू पण निंदायचा होता पण आमच्यासाठी आमच्या आई भाजी खुडायला पण आली होती कारण आमच्या तिघींसाठी पण भाजी न्यायची आणि तिघींना पण पुरली पाहिजे ना ती घरी छोटी आहे पण तिचा बाळ लहान असल्यामुळे तिला काय येत नाही त्याच्यामुळे आम्ही 3 जणी आलो होतो आणि मस्त 3 जणी भाजी खोडायला गेल्या सांच्या पारच्या वेळेस मस्त भाजी खोडणं चालली होती आमच्या तिघींची गप्पा मारत
मोठी की छोटी? मोठी की छोटी भाऊ? छोटी भाऊ. मोठी भाऊ आगत पट्टी का ना? ए रेस लावू का तुमची? 1 2 बाजूला वा बाजूला वा काय म्हणलं हिरवं हिरवं रान हिरवा हिरवा गवत गवताच्या पाठीशी जाऊ सगळे पंगत. ही बघा आमची पंगत रेस लावलेली आहे. हे पा इकडं वळलत आहे चिंड्रे पिंडरू. हे चिंड्रे पिंडरू इकडं पा. इथं आमची रेस लागलेली आहे. इथं माऊ 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 वळलत आहे. छोटी की मोठी रे? दोन्ही पण म्हणा की काय? दोन्ही पण म्हणा. एक छोटी एक मोठी. हे चिंड्रे पिंड्रे या इथं आमचं हिरवं हिरवं रान पहा. इथं चाललाय आमचा व्हिडिओ शूट. हे आमचा सोरा ही ही करून हसतोय. ही आमची अनिका कशी संत्री सोबत खेळतीये. सरग अनिका या ढुमड्या. बस का मस्त भाजी वगैरे खोडून ना आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी. कारण घरी जाऊन पण आम्हाला स्वयंपाक करायचाच आहे. पण इथून जाता जाताच ना वानेरा दिसले होते आणि हे बघून ना आम्हाला थोडीशी भीती वाटलेली. पण काही नाही, काहीच करलं नाही त्या वानेराने. आम्ही आमचं गुपचाप गेलो आणि ते पण चुपचाप बसले होते. चला पटापट यायचं माझ्या अंगावर खसकण्यातच. वानेर बाहेर पळाली. आजचा व्हिडिओ इथपर्यंत शूट केलेला आहे. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये.